पावसाने झोडपलं, राजाने मारलं, दात कुठं मागायची. अशीच काहीशी गत खटाव तालुक्यातील लाडेगाव येथील लहुराज यादव यांच्या बाबतीत झालेली आहे. विषय असा आहे, आपण ज्या ठिकाणी उभा आहात ते माझ्या पाठीमागे तुम्ही ग्रामपंचायतीची इमारत बघताय आणि लहुराज यादव यांचं गाव हे लाडेगाव आहे आणि या ठिकाणी जे त्यांचं घर आहे त्या घराच्या पुढं ग्रामसेवकांनी जे इथं एक कामगिरी केलेली आहे. ती कामगिरी अशी आहे की 2022 साली या गावचा अंतिम सिटी सर्वे झाला आणि अंतिम सिटी सर्वे झाल्यानंतर 2024 साली या ग्रामसेवकांनी एक या गावातील सुभाष यादव आहेत त्यांना एक दाखला दिला आणि तो दाखला असा होता की या ठिकाणी अंतिम सिटी सर्वे झालेला नसल्याचा. मात्र 2022 साली जे संबंधित दस्त केला गेलेला आहे त्या केल्या गेलेल्या दस्त्यात 2022 साली प्रॉपर्टी कार्ड तयार झालं. ज्या वेळेला एखाद्या जागेचा पूर्णपणे हे होतो सिटी सर्वे होतो त्यावेळेलाच मालमत्ताधारक पत्र त्याचं तयार होतं आणि इथं मात्र तसं झालेलं नाहीये. इथं मालमत्ता पत्र तयार असताना सुद्धा 2 वर्षांनंतर या ठिकाणी अशी गोष्ट ग्रामसेवकांनी घडवलेली आहे. ही कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. तर आपण नक्की काय प्रकार झालाय तो जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. लहुराज रामचंद्र यादव. तुमचं घर कुठं आहे नक्की आता? घर आतमध्ये पाठी बांधकाम चाललंय ते. बांधकाम चालू आहे. आता तुमची तक्रार नक्की काय आहे? मला ते म्हणजे रस्ता सोडला नाही म्हणजे मला. तुमच्या घराला जे रोड तुमचं नाही. घर आहे तिथं तुम्हाला रस्ता नाहीये. नाही. हा रस्ता किती फुटाचा होता? तो म्हणजे 8 फुटाचा होता रस्ता. 8 फुटाचा होता. हा. बरं आता सध्या किती फुटाचा असेल तुम्हाला काय वाटतंय? सध्या काय ते 3 फुटाचा असेल. 3 फुटाचा असेल. 3 फुट. मग हे 5 फूट आहे. हं. ते 5 फूट क्षेत्र गेलं कुठं? केलं म्हणजे जबरदस्तीनं हिने हे केलं इकडे. ठीक आहे. इथं जे काही बांधकाम चाललंय आपल्या बांधकाम चालू पाठीमागे आहे. दिसतंय त्यात गेलं असं तुमचं मत आहे. हा. बरं ह्या सगळ्यांसाठी कारणीभूत कोण आहे नक्की? तुम्हाला काय आहे? तुमची तक्रार आहे की तुम्हाला जायसाठी रस्ता नाही. हं. या बांधकामाच्या इथं क्षेत्र 5 फुटाचं गेलेलं आहे. हं. बरं आता ह्या सगळ्यासाठी कारणीभूत कोण असेल? कारणीभूत ते म्हणजे घेणारा आणि ते म्हणजे देणारा. आणि अरे ते ग्रामसेवक हं. त्यांनी काय तर दाखला दिला होता ना, हो. म्हणजे जो सिटी सर्वे झाला होता मात्र त्यांनी दाखला दिला की झालेला नाही. नाही झालं. त्यानुसार दस्त झाला हा. आणि दस्तानुसार हे बांधकाम सुरू झालं. बांधकाम. मग आता तुमचं मत काय नक्की काय केलं पाहिजे इथं? मला म्हणजे रस्ता तरी पाहिजे जायला. घर बांधतोय ते म्हणजे घरकुल मला आलंय म्हणून घर बांधतोय मी इथं. हम्म. ते आतापर्यंत ते ठीक आहे, मी फक्त बाहेर रस्ता येतो. पाहिजे रस्ता ही एकच पाहिजे मध्ये. फक्त मला. मंडळी तुम्ही पाहिलं असेल की ग्रामसेवकांच्या कामगिरीमुळे एका सामान्य माणसावरती किती मोठा अन्याय झालेला आहे. ज्या ठिकाणी यांचं घर आहे ते सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत आणि जे बांधकाम नवीन चाललंय त्यांना शासनानं लाभ देऊन घरकुल योजनेचा लाभ दिलेला आहे आणि त्या घरकुल योजनेचं हे काम सुरू आहे आणि ते माझ्या पाठीमागे ते बघताय ते त्यांची अजून इमारत प्लास्टरही झालेली नाही. गेल्या 10 वर्षापासून हे भाड्याच्या घरात राहत आहेत आणि सध्या जे यांची अडचण आहे रस्त्याची ती मोठी आहे. आता यासाठी ग्रामसेवकांनी एक दाखला जो चुकीचा दिलाय असं यांचं मत आहे की या चुकीच्या दाखल्यामुळे तो दस्त झाला आणि या दस्तामुळं यांना घराकडे जाण्यासाठी रस्ता अपुरा आहे. त्यामुळं ही जी गोष्ट आहे यांच्यावरचा अन्याय दूर होणार का याबाबत आपण या जिल्ह्याच्या सीओ मॅडम आहेत त्याचबरोबर या खटाव पंचायत समितीचे BDO साहेब आहेत यांच्याशी बोलणार आहोत. पण ही कामगिरी मूळतः ज्यांनी केली ते ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना दाखला देण्याबाबत कोणतीही गोष्ट चुकीची वाटत नाही. त्यामुळं लहुराज यादव यांच्यावरचा अन्याय दूर होणं हे महत्त्वाचं आहे आणि यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत त्यांना शासन होणं गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी मी संदीप जठार, लाडेगाव. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.